मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 26 फेब्रुवारी 2023 रोजी झालेला जो पेपर होता, त्याचे ॲनालिसिस आपण करणार आहोत. कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते. या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवसापासून मित्रांनो तुम्ही फॉर्म भरलेला त्या दिवसापासूनच तुम्हाला तयारी करायची आहे. खरंच जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टामध्ये क्लर्क या पदाची जागा जर मिळवायची असेल, तर त्या दिवसापासूनच तयारी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. या अगोदर तुम्ही पाहिलं नागपूर बेंच क्लर्कमध्ये लेखी परीक्षेमध्ये भरपूर चांगले गुण मिळाले, परंतु टायपिंग्समध्ये बरेच विद्यार्थी हे फेल झाले, मायनसमध्ये सुद्धा गेलेले आहेत. मग यासाठी प्रत्येक स्टेप ही महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे टायपिंग कशा पद्धतीने करायची आहे. तर टायपिंग कशा पद्धतीने करायची, स्पीड वगैरे कशा पद्धतीने वाढवायची, तुमचे टायपिंग करत असताना जेवढे काही प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नाचे समाधान आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि त्याची प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे आणि ती प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पहा आणि कशा पद्धतीने स्पीड वगैरे वाढवायची याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथं मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कोणतीही तयारी करायची असेल, तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा असतो कंटेंट. जर व्यवस्थित नसेल, तर ढोर मेहनत करून काही फायदा नाही. त्याच्यामुळे स्मार्ट वर्क, कमी वेळामध्ये जास्त अभ्यास केलं आणि आवश्यक लागणारं कंटेंट जर तुमच्याजवळ असलं, तर तुमची पोस्ट ही लवकर निघू शकते. त्याच पद्धतीनं आपण कंटेंट्स तयार केलेला आहे. आता सर्वात अगोदर म्हणजे जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे टायपिंग. टायपिंग ही तुमची मिनिमम 55 ची स्पीड असणे अत्यंत आवश्यक आहे यामध्ये पास होण्यासाठी. कारण तिथं कशीबशी 50 ची 45 ची स्पीड आपली येते. तर त्यासाठी टायपिंगचा कंटेंट्स आपण तयार केलेले, त्याची वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि कॉम्प्युटर सुद्धा 10 मार्कासाठी आपण क्वेश्चन्स 500 क्वेश्चन्स तयार केलेले, त्याच्यापैकीच क्वेश्चन येणार आहेत. तर ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता सीरीज सुरू करणार आहोत. हा पहिला व्हिडिओ आहे कशाचा? क्वेश्चनचा. तर आवश्यक असणारे सर्व क्वेश्चन्स आपण व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. त्याच्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहू शकता तुम्ही, पहिला प्रश्न काय आहे? ही एक्झाम पूर्ण असते कशामध्ये? टोटल एक्झाम असते इंग्रजीमध्ये. पहा पहिला प्रश्न काय म्हणतो? हू इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण आहेत? हे 2023 चा प्रश्न आहे. त्याच्यामुळं चालू घडामोडी त्याच पद्धतीचे असणार आहे. हे जनरल नॉलेज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहू शकता तुम्ही काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर? भगत सिंग कोश्यारी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2. व्हिच कंट्री हॅज ऑन द 2020 फिफा वर्ल्ड कप? 2022 मध्ये कोणत्या देशानं फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अर्जेंटिना. हे 2023 चं आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष अगोदर मित्रांनो यांनी जीएस विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. हू इज द आर्मी चीफ ऑफ इंडिया? हू इज द आर्मी चीफ ऑफ इंडिया? भारताचे आर्मी चीफ कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनोज पांडे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू शकता काय विचारलेला आहे प्रश्न. इन विच इयर वॉज द बॉम्बे हायकोर्ट इस्टॅब्लिश्ड? कोणत्या वर्षी बॉम्बे हायकोर्ट इस्टॅब्लिश म्हणजे स्थापना झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पाहू शकता तुम्ही, 1862 मध्ये स्टॅब्लिश झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न. द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट इन विच इयर? कोणत्या वर्षी द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म? कोणत्या वर्षी ऍक्ट नुसार, बॉम्बे ऍक्ट नुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1960 मध्ये. त्यानंतर पुढे पहा काय म्हटलेलं आहे. हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा? लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या किती सीटा आहेत? तर 48 आहेत टोटल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. विच सिटी इज नाउन ॲज फायनान्शियल कॅपिटल? आर्थिक राजधानी भारताची कोणती आहे? हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर समजून घ्या कशा प्रकारचे जीएस वर आधारित प्रश्न विचारणार आहे. त्याच पद्धतीने आपण तुमची सर्व तयारी करून घेतली जाणार आहे ह्या पोस्टसाठी. कारण की तुम्ही पाहू शकता तुमच्या मित्र कंपनी जर असेल, जिल्हा न्यायालय जी काही भरती झाली होती त्यामध्ये देखील आपण अशाच प्रकारे मार्गदर्शन केले होते. तर 20 ते 25 कॅन्डिडेट्स आपले जिल्हा न्यायालयामध्ये लागलेले आहेत आणि ऑर्डर सुद्धा मिळालेली आहे. पुढे पाहू शकता. व्हेन वॉज द थर्ड बॅटल ऑफ पानिपत फॉट बिटवीन द मराठा अँड अफगाण आर्मी? काय म्हटलेलं अगोदर मराठी समजून घ्या. व्हेन वॉज द थर्ड बॅटल म्हणजेच केव्हा तिसरं युद्ध झालं होतं? कशामध्ये?
पानिपत फॉर बिटवीन द मराठा आहे. पानिपत म्हणजे मराठा आणि अफगाणमध्ये तिसरं युद्ध कोणत्या वर्षी झालं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1761 मध्ये पानिपत येथे मराठा आणि अफगाण आर्मी यांच्यामध्ये तिसरं युद्ध झालं होतं. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे पाहू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न शेवटचा. आझाद हिंद सेना वॉज फॉर्म विथ द असिस्टन्स ऑफ. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणाच्या मदतीनं झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जापान. जापानच्या मदतीनं आझाद हिंद सेनेची स्थापना झालेली होती. त्यानंतर मित्रांनो, बाकीचे जे काही पुढचे सेक्शन आहेत त्याचे आपण ॲनालिसिस पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.